नमस्कार, हाऊस चॅनल मध्ये आपलं स्वागत। आपल्या सर्वांना वरणबट्टी, दालबाटी हा पदार्थ परिचयाचा आहे। त्यातीलच बट्टी मी आज तुम्हाला दोन प्रकारात करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। बट्टीसाठी इथे मी जे पीठ घेतलं आहे ते घरच्या चक्कीवर दळून घेतलं आहे, त्यामुळे मी ते जाडसर आणि रवाळ असं दळून घेतलंय। तुमचं पीठ जर नेहमीसारखं पोळ्यांचं असेल तर त्यात अर्ध पीठ आणि अर्धा रवा असं प्रमाण घ्यायचं। त्यानंतर त्यात तेलाचं मोहन, ओवा, हळद आणि मीठ टाकून सर्व व्यवस्थित चोळून एकत्र करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालत अशा प्रकारे बट्ट्यांची कणिक तयार करायची। पोळ्यांच्या कणकेपेक्षा ही कणिक थोडी घट्ट भिजवायची। त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायची, म्हणजे त्यातील रवा छान फुलतो। नंतर पोळपाटावर एक गोळा घेऊन अशा प्रकारे आता बट्टी तयार करायची। सर्व बट्ट्या अशा प्रकारे तयार करून घ्यायच्या। त्यानंतर गॅसवर पाणी उकळायला ठेवून त्यात मी स्टीलची चाळणी ठेवून अशा प्रकारे बट्ट्या शिजण्यासाठी ठेवून दिल्या। साधारण 10 मिनिटात बट्ट्या छान शिजतात। चाकूच्या टोकाने बट्टी शिजली आहे की नाही ते बघून घ्यायचं। चाकूला पीठ अजिबात चिकटलं नाही म्हणजे बट्टी छान शिजली आहे। चाळणीतून बट्ट्या काढून थोड्या गार झाल्यानंतर एका बट्टीचे अशा प्रकारे चाकूने 4 तुकडे करायचे। सगळ्या बट्ट्या कापून घ्यायच्या आणि आता त्यांना फ्राय करायचं। तेल तापल्यानंतर त्यात अशा प्रकारे सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या। छान कुरकुरीत बट्ट्या तळल्या जातील। आता पुढच्या बट्ट्या मी आप्पे पात्रात करणार आहे। या बट्ट्या आप्प्यांच्या साइजच्या असणार, त्यासाठी कणकेचे छोटे छोटे गोळे घेऊन अशा पद्धतीने बट्ट्या तयार करून घ्यायच्या। जशी मोठी बट्टी आपण तयार केली त्याच पद्धतीने या छोट्या छोट्या तयार करायच्या। एका वेळी आप्पे पात्रात जेवढ्या बट्ट्या बसतील तेवढे गोळे तयार करायचे आणि आप्पे पात्रात एका वेळी 12 बट्ट्या तयार करता येतात तेवढ्या मी तयार करून आप्पे पात्राला तेल लावून अशा प्रकारे एक एक गोळा बट्टी ठेवून शॅलो फ्राय करून घेतला। साधारण 5 मिनिटांनंतर सर्व बट्ट्या पुन्हा उलटून घेतल्या आणि दुसऱ्या बाजूनेही लालसर होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेतल्या। आप्पे पात्रात तयार केलेल्या बट्ट्या अगदी कमी तेलातील आहेत आणि क्रिस्पी आहेत। वरण, दोन्ही प्रकारच्या बट्ट्या आणि वांगे बटाट्याची भाजी असा फक्कड बेत आज तयार आहे। वरणावर छोट्या बट्ट्यांवर भरपूर साजूक तूप घालायचं आणि सर्व करायचं। कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।